हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 4 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये फक्त हाणामारी आणि लोटालाटी झाली आहे आणि एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड तुम्हाला खूप खूप आवडेल या शंकाच नाही. मग नेमकं घडलं तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कृष्णाने पूजाचं सत्य सगळ्यांसमोर आणलं, दुष्यंत समोर आणलं की पूजाने आत्महत्येचं नाटक केलं होतं, स्मरणशक्ती गेल्याचं नाटक केलं होतं. आणि मग कृष्णाने पूजाच्या थोबाडीत मारली. दुष्यंतने कृष्णाला साथ दिली आणि या पूजाला ढकलून दिलं. मग पूजा चिडली, कृष्णाला लोटालाट केली, कृष्णावर नाही नाही ते आरोप लावले. तू माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंय, माझ्या बापाला खाल्लं, माझ्या प्रेमाला खाल्लं, माझ्या दुष्यंतला माझ्यापासून हिरावून घेतलं. मग आपली भक्ती चिडली, भक्तीने या पूजाच्या सनसनीत मुस्काटात मारली. आणि त्यानंतर दुष्यंतने तर या पूजाला चक्क नदीतच ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तू माझ्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला होता ना, तू माझ्यासाठी मरू शकते ना, मग आता खरोखर मर. त्यामुळे पूजाची चांगली जिरली आहे आणि हा एपिसोड खूप खूप भारी होता. यात अनेक ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय आणि हे सगळं कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा दुष्यंत आणि भक्तीला घेऊन बाळजाबाईंच्या घरी येते आणि बाहेरूनच जोरजोरात पूजे पूजे अशा हाका मारू लागते. तिचा आवाज ऐकून पूजा, बाळजाबाई, आढळराव सगळेजण घराच्या बाहेर येतात आणि कृष्णाला घरी आलेलं पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. कारण कृष्णा ही घर सोडून गेलीये, गाव सोडून गेलीये असंच सगळ्यांना माहीत असतं. आणि कृष्णा येथे कशी आली ते सुद्धा दुष्यंतबरोबर हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. पूजा समोर येते. कृष्णा ही आपला वेगळाच अवतार आणते. कृष्णा सुद्धा सरड्यासारखा रंग बदलते आणि पूजाला खूप प्रेमाने विचारते, पूजे, तुझं दुष्यंत सरकारांवर प्रेम आहे ना? पण एवढ्या दिवस जी पूजा कृष्णाशी खूप प्रेमाने वागायची, ती चक्क कृष्णाचा हात झटकून देते आणि ती ती नेहमी जशी वागायची, चेहऱ्यावर माज आणून उद्धटपणे, तसंच ती कृष्णाकडे पाहत असते आणि म्हणते, ऑब्विसली माझं दुष्यंतवर प्रेम आहे आणि दुष्यंत सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. कृष्णा ही तिला विचारते, पूजे, मग तू दुष्यंत सरकारांच्या प्रेमापायी त्यांच्यासाठी काहीही करू शकते ना? तर पूजा उत्तर देते, हो, मी काहीही करू शकते. दुष्यंत हा माझा जीव की प्राण आहे आणि त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. या जगात मी फक्त त्याच्यावर प्रेम करते आणि तो फक्त माझ्यावरच प्रेम करतो. हे ऐकून दुष्यंत तोंड वाकडं करतो, खोटारडी कुठली. तर सावित्री मात्र खूप स्माईल करते, खूप खुश होते. आणि त्यानंतर मात्र कृष्णा हे आपलं खरं रूप दाखवते आणि म्हणते, खरंय पूजे, तू दुष्यंत सरकारांच्या प्रेमासाठी काही पण करू शकते. आत्महत्येचं खोटं नाटक आणि स्मरणशक्ती गेल्याचं खोटं नाटक सुद्धा करू शकते. हे ऐकून पूजाचा चेहरा काळा होतो. तर सावित्री, बाळजाबाई, दुष्यंत, भक्ती घरातील सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. पूजाला काय बोलावं हे समजतच नाही. 1 मिनिट तर ती गप्पच बसते. कृष्णा मोठे मोठे डोळे करून तिच्याकडे पाहत असते की बोल आता, आता कशाला बोलती बंद केलीये? पूजा खूप चिडते आणि म्हणते, व्हॉट, काय बोलतेस तू कृष्णा? मी आत्महत्येचं नाटक केलं, मी स्मरणशक्ती जाण्याचं नाटक केलं? मी असं काहीही केलेलं नाहीये. मी दुष्यंतसाठी खरोखर जीव द्यायला गेले होते. माझी स्मरणशक्ती खरोखर गेली होती. पण ती तिचं वाक्य पूर्ण करणार त्याच्या आधीच कृष्णा ही या पूजाच्या सनसनीत मुस्काटात मारते, तिचं थोबाडच फोडते. त्यामुळे पूजा तर जागची हलतेच, पण सावित्री, बाळजाबाई, आढळराव, मैनावती, भक्ती या सगळ्यांना जबर धक्का बसतो. कृष्णा खूप चिडलेली असते. भक्तीचा विश्वासच बसत नाही की कृष्णाने आपल्या सनसनीत मुस्काटात मारली आहे आणि ती कृष्णाकडे रागरागाने पाहू लागते. कृष्णा तिला बोट दाखवते आणि चिडून म्हणते, बहीण नसती ना तर आत्ता तुझा जीव घेतला असता. लाज नाही का वाटत तुला? स्वतःच्या बहिणीच्या संसारात विष कालवतेस. स्वतःच्या भाऊजीबरोबर इतकं खोटं नाटक केलं, त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी आत्महत्येचं नाटक केलं, स्मरणशक्ती गेल्याचं नाटक केलं. तुला बहीण म्हणायची लाज वाटतीये मला, लाज. सगळे ऐकत असतात. कोणाचाच विश्वास बसत नाही की पूजा जे काही करत होती ते सगळं नाटक होतं. तिने आत्महत्येचं नाटक केलं, स्मरणशक्ती गेल्याचं नाटक केलं. कृष्णा पूजाला म्हणते, पूजे, तू ना इतकी वाईट वागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी नेहमी तुला माझी लहान बहीण म्हणून प्रेम दिलं, तुझ्यासाठी सगळं काही केलं. त्या बदल्यात मला फक्त तुझं प्रेम हवं होतं, पण ते तू कधीच दिलं नाही.
आजपर्यंत नेहमी माझ्याशी वाईट वागत राहिली, तुसडेपणाने वागली, नेहमी चार चौघात माझा अपमान केला, तरी सुद्धा मी तुला काळीच समजून माझ्या काळजावर दगड ठेवून माझ्या सौभाग्याला सोडून चालले होते. तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी मी दुष्यंत सरकारांना सोडून चालले होते, हे गाव सोडून चालले होते, आणि तू इतकी मोठी खोटाडी निघालीस. खरंच तू खूप वाईट वागली आहे पूजा, तू मला खूप दुखावलंय. तुला लाज वाटली पाहिजे सगळं करताना. पूजाला खूप राग येतो, पण दुष्यंत समोर आपला खरा चेहरा येऊ नये त्यामुळे पूजा नाटक सुरू करते आणि म्हणते, कृष्णा, मी असं काहीही केलेलं नाहीये. मी आत्महत्येचं किंवा स्मरणशक्ती गेल्याचं नाटक केलं नव्हतं. हे सगळं खरं होतं आणि खरंच माझ्याबरोबर तो अपघात घडला होता. कृष्णा डोळे पुसते आणि म्हणते, हे सगळं खरं होतं ना, मग ठीक आहे, मी तुझं खरं खोटं आता करतेच. असं म्हणून कृष्णा बंब्याला हाक मारते, बंब्या लवकर ये. आणि बंब्या या डॉक्टर कळसेकरला तेथे घेऊन येतो. डॉक्टर कळसेकरला पाहून पूजा आणि बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. सावित्री सुद्धा खूप घाबरते. बंब्या या कळसेकरला पुढे घेऊन येतो आणि पूजाचा चेहराच काळा निळा पडतो. ती त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. बाजाबाईचे डोळे सुद्धा मोठे मोठे होतात. अरे बापरे, हा डॉक्टर कृष्णाच्या हाती लागलाय. जर याने माझं नाव घेतलं तर माझं काय होईल. त्यामुळे ती चांगलीच घाबरते. डॉक्टर पुढे येतो. डॉक्टर सुद्धा खूप घाबरलेला असतो. कृष्णा पूजाला विचारते, ओळखलंस का या डॉक्टरला? या डॉक्टरने तुझी ट्रीटमेंट केली होती ना, आणि आता हा डॉक्टर तुझं सत्य सगळ्यांसमोर आणेल. कृष्णा या डॉक्टर कळसेकरला म्हणते, ओ डॉक्टर, आता आहे ना मूग गिळून नाही बसायचं. जे खरं खरं आहे ना ते पटापट सांगायचं, नाहीतर तुझं ऑपरेशन मी येथेच करेल. डॉक्टर खूप घाबरतो, कारण सगळं सत्य हे बाळजाबाई विरुद्धच असतं. कारण बाळजाबाईने हे सगळं सांगितलंय करायला त्याला. पण बाळजाबाई ही त्याला मोठे मोठे डोळे दाखवते आणि डोळ्याने इशारे करते, माझं नाव नाही घ्यायचं. त्यामुळे डॉक्टर कळसेकर चांगलाच घाबरतो. कृष्णा म्हणते, ए डॉक्टर, लवकर बोल की तुझ्या ऑपरेशनची तयारी करू. डॉक्टर घाबरून म्हणतो, हा सांगतो, हे सगळं पूजा मॅडमने मला करायला सांगितलं होतं. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. पूजाने खोटं बोललं हे आता कन्फर्म होतं. पूजाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. सगळेजण डॉक्टरकडे पाहू लागतात. डॉक्टर सांगतो, या पूजाने मला हे सगळं नाटक करायला सांगितलं होतं. तिला दुष्यंत सरकारांच्या आयुष्यात परत यायचं होतं आणि त्यासाठीच तिने आत्महत्येचं नाटक केलं. तिने आत्महत्या केलीच नव्हती, ते सुद्धा नाटक होतं, आणि तिची स्मरणशक्ती सुद्धा गेली नव्हती, ते सुद्धा नाटक होतं. यासाठी तिने मला 5 लाख रुपये देण्याचं वचन दिलं होतं. सगळ्यांना जबर धक्काच बसतो की पूजा एवढं मोठं कटकारस्थान करू शकते. दुष्यंतला सुद्धा पूजाचा खरा चेहरा कळतो की आत्महत्या करणं, स्मरणशक्ती जाणं हे सगळं पूजाचं नाटक होतं. पूजाला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, ए डॉक्टर, काय खोटं बोलतोय, मी असं कोणतंच नाटक केलेलं नाहीये. आणि कृष्णा ही दुष्यंताजवळ जाते आणि म्हणते, दुष्यंत, हा डॉक्टर खोटं बोलतोय. ही कृष्णा एक नंबरची खोटाडी आहे. तिने त्या डॉक्टरला पट्टी पडवली आहे. मी असं कोणतंच नाटक केलं नव्हतं. मी खरं बोलतेय डी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. दुष्यंतला खूप राग येतो. तो चिडून म्हणतो, ए सोड मला, माझ्याजवळ येऊ नको. आणि तो चक्क पूजाला लोटून देतो. पूजा जमिनीवरच पडते. सावित्रीला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, ओ दुष्यंत सरकार. तर दुष्यंत चिडून म्हणतो, ए बस, आज नाही. सावित्री जागेवरच गप्प बसते. दुष्यंत चिडून म्हणतो, कसली आहेस गे तू? स्वतःच्या बहिणीच्या संसारात विष कालवण्याचा प्रयत्न केला, लाज नाही का वाटत तुला? आणि बाळजाबाई ही चक्क आपला रंग बदलते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत, पाहतोस ना काय जग झालंय हे. लोक आपल्या सख्या बहिणीला सुद्धा त्रास देत आहे. या पूजाचा खरं चेहरा तुला कळला का? जी पोरगी स्वतःची नाही झाली, स्वतःच्या माणसांची नाही झाली, ती तुझी काय होणार, आपली काय होणार? बरं झालं आपण तिच्यापासून वाचलो. या पोरीचं खरं रूप आपल्या समोर आलं. बाळजाबाई सगळं करून सरून आपल्याला दोषी ठरवते. म्हणून पूजा आणि सावित्रीला खूप राग येतो. सावित्री म्हणते, ओ बाळजाबाई तुम्ही. तर बाळजाबाई तिला ओढून थांबवते आणि म्हणते, ए गबग, तू ना तुझ्या लेकीला घेऊन आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. तू सुद्धा कट कारस्थानी आणि तुझी ही लेक सुद्धा कट कारस्थानी, दोघी सुद्धा निर्लज्ज कुठल्या. पूजाला खूप राग येतो. ती दातोड खाते आणि चक्क बाळजाबाईच्या अंगावर धावून जाते, ओ बाळजाबाई. आणि दुष्यंतला खूप राग येतो. ही पूजा चक्क माझ्या आईच्या अंगावर धावून जाते. त्यामुळे तो लगेचच बाळजाबाई समोर येतो आणि पूजाला बोट दाखवून म्हणतो, ए ती माझी आई आहे, आई. माझ्या आईवर ओढायचं नाही या, हो माग. आणि
दुष्यंतचा हा रुद्रावतार पाहून पूजा चांगलीच घाबरते. सावित्री तिला मागे ओढते. पूजाला समजतं बाजाबाईचं सत्य सांगून काही फायदा नाहीये. दुष्यंत चिडून म्हणतो, तू एक नंबरची खोटाडी आहेस हे तर मला आधीच माहीत होतं, पण तू माझ्या भावनांचा वापर करून घेतला. विश्वासघातकी कुठली. तुझ्यासारखी निर्लज्ज मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाहीये. तू म्हणतेस ना तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण हे काही प्रेम वगैरे नाहीये. एक नंबरची खोटाडी आहेस तू, खोटाडी. आणि पूजाला जबर धक्काच बसतो. पूजा खूप चिडते आणि चक्क कृष्णाच्या अंगावर धावून जाते. कृष्णाला धक्कामुक्की करू लागते आणि तिला जा विचारते, झालं का तुझ्या मनासारखं करून? निर्लज्ज कुठली. माझ्या डीला माझ्यापासून हिरावून घेतलं. खोटाडी, एक नंबरची खोटाडी आहेस तू. आजी माझ्या बाला गिळलं, आता माझ्या डीला गिळलं. कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, मी काहीच केलं नाहीये, सगळं तू केलंय. तू म्हणायचीस ना तुझं दुष्यंत सरकारावर प्रेम आहे, तर हे प्रेम नाहीये, तर हा स्वार्थ आहे, स्वार्थ. एक नंबरची स्वार्थी आहेस तू, खोटाडी आहेस. हेच तुझं खरं रूप आहे. पूजा चिडून म्हणते, मी नाही स्वार्थी, तू स्वार्थी आहेस, स्वार्थी, खोटाडी आहेस. तू माझा जीव वाचवलास कशाला? त्या जत्रेत मला मरू दिलं असतं ना तर बरं झालं असतं. तेव्हा माझा जीव वाचवला आणि मग त्यानंतर माझ्या आयुष्यात आली, माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. आधी माझ्या बाला गेलं, माझ्या बापाला मारून टाकलं. त्यानंतर मी या दुष्यंतवर प्रेम केलं, तर त्यालासुद्धा माझ्यापासून हिरावून घेतलं, त्यालासुद्धा गेलं. तू आहे ना माझ्या आणि माझ्या कुटुंबाला लागलेला शाप आहे, शाप. हे ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं. पूजा तिच्या वडिलांच्या मृत्यूचं, स्वतःच्या प्रेमभंगाचं सगळं काही क्रेडिट, सगळी काही दूषणं ही कृष्णाला देते. आणि आपली कृष्णा किती इमोशनल आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. तिला वाटतं ही आपलं किती वाईट बोलतीये. पूजा म्हणते, आमच्या आयुष्याला लागलेला शाप आहे तू, शाप. कशाला जन्माला आली, कशाला आमच्या घरात आली, आमच्या आयुष्यात आली. कृष्णाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. कृष्णा खूप दुःखी होते आणि यावेळेस भक्ती ही कृष्णाच्या मदतीला धावून येते. भक्ती पुढे येते आणि पूजाच्या सनसनीत मुस्काटात मारते. त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसतो की भक्तीने सुद्धा या पूजाच्या सनसनीत मुस्काटात मारली आहे. भक्ती चिडून म्हणते, किती नालायक आहेस का तू, एक नंबरची नालायक आहेस, किती निउपकारी आहेस. हे ऐकून पूजा आणि सावित्रीला जबर धक्काच बसतो. भक्ती चिडून म्हणते, तू कृष्णाला म्हणतेस ना की कृष्णा तुझ्या आयुष्याला लागलेला शाप आहे. खरं सांगायचं तर तू आमच्या आयुष्याला लागलेला श्राप आहेस. तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरात जन्माला आली, माझी सख्खी बहीण आहे ना, याची मला लाज वाटते. अगं तू त्या कृष्णाला बोलते, ती कृष्णा नसती ना तर तू त्या जत्रेतच मेली असती आणि हे पूजा नावाचं संकट आमच्या आयुष्यात कधी आलंच नसतं, बरं झालं असतं. कृष्णाने तेव्हा तुझा जीव वाचवला. कृष्णाच्या जीवावर तुझं शिक्षण झालं. कृष्णाच्या जीवावर तू हा नट्टापट्टा करतेस आणि त्याच कृष्णाला नाव ठेवतेस का? भक्ती ही असं बोलतीये. त्यामुळे पूजाला खूप राग येतो आणि पूजा चक्क भक्तीवर सुद्धा जोरात ओरडते आणि तिला दूर ढकलून देते आणि म्हणते, मी हे सगळं पैशांसाठी केलेलं नाहीये. माझं दुष्यंतवर खरं खुरं प्रेम आहे, माझं दुष्यंतवर खूप प्रेम आहे, त्यामुळे मी हे सगळं केलंय. असं म्हणून पूजा ही पुन्हा एकदा दुष्यंतजवळ जाते आणि म्हणते, डी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी मान्य करते मी हे सगळं नाटक केलंय, पण हे नाटक मी पैशांसाठी नाही केलंय, मी तुझ्या प्रेमासाठी केलंय. दुष्यंत चिडून म्हणतो, पूजा तुला कळत नाहीये का, तू एक्सपोज झालीये, तुझं सगळं सत्य बाहेर आलंय, तुझं पितळ उघडं पडलंय. आता कशाला नाटकं करतेस, बंद कर ही नाटकं. तर पूजा म्हणते, नाही डी तुला वाटतंय मी हे नाटक करतेय, मी नाटक नाही करत आहे, मी खरं सांगतेय. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी मान्य करते मी स्मरणशक्ती जाण्याचं नाटक केलं, मी आत्महत्येचं नाटक केलं, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुला मिळवण्यासाठी, तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी हे सगळं केलंय. माझ्यावर विश्वास ठेव. दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आता कृष्णा माझी बायको आहे, मी आयुष्यभर तिच्याबरोबरच राहणार आणि माझं तिच्यावरच प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. पूजा खूप चिडते आणि म्हणते, मग माझ्या प्रेमाचं काय? मी आयुष्यभर तुझ्याबरोबर राहण्याचा विचार केला होता, स्वप्न पाहिली होती. माझ्या प्रेमाचं काय होणार? मी कशी जगणार? तू मला सांग. दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो, ठीक आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना? पूजा म्हणते, हो हो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. दुष्यंत विचारतो, तू माझ्यासाठी जीव देऊ शकतेस, खरंय की नाही? तू तर आधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, माझ्यासाठी तू काही करू शकतेस ना?
मग चल माझ्याबरोबर. आज होऊनच जाऊ दे की कोणाचं माझ्यावर खरं प्रेम आहे, तुझं, माझं की कृष्णाचं. असं म्हणून दुष्यंत हा चक्क पूजाचा हात पकडतो आणि तिला घेऊन जाऊ लागतो. सगळे खूप घाबरतात. सावित्री विचारते, दुष्यंत सरकार कोठे घेऊन चाललाय तिला? कृष्णा विचारते, दुष्यंत सरकार काय करताय? दुष्यंत म्हणतो, सगळे थांबा, मी जे करतोय ना ते योग्यच करतोय, आज सगळा फैसला होईल. असं म्हणून दुष्यंत पूजाला त्याच्या गाडीमध्ये बसवतो. तोही गाडीत जाऊन बसतो. सगळे खूप घाबरतात. दुष्यंत नेमकं काय करतोय कोणालाच समजत नाही आणि दुष्यंत हा चक्क पूजाला घेऊन तेथून निघून जातो. कृष्णा खूप घाबरते आणि ती सुद्धा तिच्या फटफटीवर दुष्यंतच्या मागे पळते. इकडे दुष्यंत हा चक्क गावाच्या छोट्या रस्त्यावर 100 पेक्षा जास्त स्पीडने गाडी चालवत असतो. तो खूप चिडलेला असतो आणि पूजा चांगलीच घाबरते. पूजा म्हणते, डी काय करतोय? ओव्हर स्पीडिंग होतीये, इतक्या जोरात गाडी का चालवतोय? आपला ऍक्सिडेंट होईल, आपला जीव जाईल ना. तर दुष्यंत चिडून म्हणतो, जाऊ दे ना मग, चांगलंच होईल. आपण दोघे एकत्र जगू शकत नाही, मग एकत्र मरूया. तसंही तू म्हणतेस ना तू माझ्याशिवाय जगू शकत नाही, मग मी कृष्णाबरोबरच राहणार आहे. तसंही तू जगू शकणार नाही, त्यापेक्षा माझ्याबरोबर मर. तूही मोकळी आणि मीही मोकळे आणि बाकीचे सगळे मोकळे. पूजा चांगलीच घाबरते. ती डोक्याला हात मारते, डी थांब, डी थांब. पण दुष्यंत तिचं काहीच ऐकत नाही आणि खूप जोरात गाडी चालवत असतो. त्यामुळे पूजा खूप घाबरते. इकडे कृष्णा ही शॉर्टकटने दुष्यंत जवळ येते, पण दुष्यंत हा खूप जोरात निघून जातो. कृष्णा घाबरते आणि विचार करते, दुष्यंत सरकार इतक्या जोरात गाडी का चालवताय? ते काय करताय? पूजा बरोबर काय करणार आहेत? रागाच्या भरात चुकीचा निर्णय तर घेणार नाही ना. त्यामुळे कृष्णा खूप घाबरते. इकडे दुष्यंत जोरात गाडी चालवत असतो. पूजा रडत असते, डी थांबव, डी थांबव, मला नाही मरायचंय, मला जगायचंय. तर दुष्यंत म्हणतो, आता तर म्हणत होती की तुला मरायचंय, माझ्यासाठी तू मरू शकते, माझ्याशिवाय तू जगू शकत नाही, आणि आता माझ्याबरोबर मरायचा विषय आला तर कशाला घाबरतीये? जे होतंय ना ते चांगलंच होतंय. आणि दुष्यंत जोरात गाडी चालवत असतो. दुष्यंतची गाडी चक्क एका मोठ्या नदीसमोर येते. रस्ता संपतो आणि गाडी अशीच चालवत ठेवली तर गाडी ही आता या नदीमध्ये जाणार आणि गाडी नदीत गेल्यावर दुष्यंत आणि पूजा दोघे मरणार. म्हणून पूजा खूप घाबरते. दुष्यंत गाडी जोरात चालवतच असतो, अजून स्पीड वाढवतो. तर पूजा म्हणते, डी समोर नदी आहे, आपण दोघे मरू, गाडी थांबव, गाडी थांबव. तर दुष्यंत म्हणतो, आता कशाला गाडी थांबव, चांगलंय ना, आपण दोघे एकत्र मरतोय, पुढच्या जन्मात आपण एकत्र येऊ, आपल्या दोघांचं लग्न होईल, तुझी इच्छा पूर्ण होईल. तसंही तुझ्या माझ्यावर खूप प्रेम आहे ना, मग आपण एकत्र मरूया. असं म्हणून दुष्यंत आणखीन जोरात गाडी पळवतो. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे, कारण पूजा ही एक नंबरची खोटाडी आहे. तिचं सत्य सगळ्यांसमोर आलं तरी सुद्धा ती सगळ्यांसमोर हेच दाखवण्याचा प्रयत्न करत होती की माझं दुष्यंतवर खूप प्रेम आहे, आणि कृष्णाला गिल्ट देण्याचा प्रयत्न करत होती की तू माझ्या बापाला गेलं, माझं खरं प्रेम गेलं, दुष्यंतला माझ्यापासून दूर नेलं. त्यामुळे पूजाचा खरा चेहरा समोर आल्यानंतर सुद्धा पूजा ही चांगली आहे असंच कृष्णाला वाटत राहिलं असतं. आणि दुष्यंतने ही आयडिया खूप भारी केली आहे. दुष्यंत जोरात गाडी या नदीकडे नेत असतो. पूजा चांगलीच घाबरते आणि म्हणते, नाही डी, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, फक्त तू श्रीमंत आहेस ना, त्यामुळे मी तुझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं आणि हे सगळं माझं नाटक होतं. मला नाही मरायचंय, मला जगायचंय. दुष्यंत खूप खुश होतो आणि जोरात गाडीचे ब्रेक दाबतो. गाडी थांबते. पूजाचा जीव भांड्यात पडतो. हा, वाचलो, नाहीतर आज काही खरं नसतं. आणि दुष्यंत हा मिश्किलपणे चेहऱ्यावर हास्य आणतो आणि तिच्याकडे पाहत राहतो. दुष्यंत गाडीच्या खाली उतरतो आणि पूजाला सुद्धा गाडीच्या खाली उतरवतो आणि नदीसमोर घेऊन जातो. तेवढ्यात कृष्णा तिच्या फटफटीवर तेथे पोहोचते. दुष्यंतला हाक मारते. पूजा आणि दुष्यंत कृष्णाकडे पाहतात. कृष्णा धावत पळत येते आणि दुष्यंतला घट्ट मिठी मारते. त्यामुळे पूजाचा खूप जळफळाट होतो. कृष्णा रडत रडत म्हणते, दुष्यंत सरकार, काय करत होता तुम्ही? तुमचं काही बरं वाईट झालं असतं तर मी सुद्धा जगू शकले नसते. असं वेडेपणा नाही करायचा, रागाच्या भरात असा कोणताच निर्णय नाही घ्यायचा. दुष्यंतला खूप आनंद होतो. पूजा त्यांच्याकडे रागारागाने पाहत असते. दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, खरंच तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे का? आणि मी तुला कधीच सोडून जाणार नाही, आपण आयुष्यभर एकत्र राहू. दुष्यंत पूजाकडे पाहतो आणि म्हणतो, पाहिलंस का पूजा, याला म्हणतात खरं प्रेम. माझा जीव जाईल, माझं काही बरं वाईट होईल या भीतीने किती घाबरलीये तू. तुला माहितीये का, मागे एकदा मला साप चावला होता,
तेव्हा कृष्णाने स्वतःच्या तोंडाने ते विष बाहेर काढलं होतं, ज्यामुळे ती खूप आजारी पडली होती, तिचा जीव धोक्यात आला होता. याला म्हणतात खरं प्रेम. प्रेम हे फक्त मिळवण्याची गोष्ट नाहीये, तर त्यागाची गोष्ट आहे, ज्यामध्ये स्वतःच्या आयुष्याचा सुद्धा त्याग करता आला पाहिजे. आणि तुझ्यासारख्या खोटाड्या मुलीला काय कळणार आहे? मी तुला सांगून सुद्धा काही फायदा नाहीये. उलट्या घड्यावर पाणी. आणि तुला खरं प्रेम कधी कळणार सुद्धा नाही आणि कधी मिळणार सुद्धा नाही. पूजाला खूप राग येतो आणि मग कृष्ण आपलं भाषण सुरू करते. पूजे, तू खूप वाईट वागलीये. तू इतकं वाईट वागली असं मला कधीही वाटलं नव्हतं. तू दुष्यंत सरकारवर प्रेम आहे असं सांगते, पण तुझं दुष्यंत सरकारांवर प्रेम नाहीये. तुझं फक्त त्यांच्या पैशांवर प्रेम आहे. त्यांच्याकडे जी संपत्ती आहे ना, त्याच्यावर प्रेम आहे. उद्या तुला दुष्यंत सरकारांपेक्षा एखादा जास्त श्रीमंत नवरा मिळाला, मुलगा मिळाला, तर तू दुष्यंत सरकारांना सोडून त्याच्याकडे जायला बसलीस. कारण तुझ्यासारख्या मुलींना फक्त तेवढंच हवं असतं. आयुष्यात खरं प्रेम करण्याचा प्रयत्न कर. खरं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न कर. तू दुष्यंत सरकारांबरोबर जे वागली ना, ते खूप चुकीचं वागली आहे. पूजाला खूप राग येतो, कारण वाईट माणसांना कितीही समजवण्याचा प्रयत्न केला, त्यांना कितीही उपदेश दिले, तरी त्यांना ते कळतच नाही, कारण त्यांची बुद्धीच त्या लायकीची नसते. समोरच्याने कितीही चांगलं सांगितलं तरी त्यांना त्याचा रागच येतो. तसंच पूजाला सुद्धा कृष्णाचा राग येतो. दुष्यंत हा कृष्णाला विचारतो, कृष्णा, यानंतर मला पुन्हा कधीही सोडून जायचं नाही. पुन्हा कधीही माझ्यापासून दूर जाण्याचा विचार करायचा नाही. कृष्णा स्माईल करते आणि म्हणते, नाही दुष्यंत सरकार, यानंतर मी तुम्हाला पुन्हा कधीच सोडून जाणार नाही. आणि हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि या दोघांचं हे प्रेम पाहून पूजाचा चांगला जळफाट होतो आणि ती चिडून म्हणते, खरं प्रेम माय फूट. म्हणजे कृष्णाने आणि दुष्यंतने या पूजाला एवढं समजावून सांगितलं तरीसुद्धा तिची अक्कल काही ठिकाणावर आली नाहीये आणि ती काही सुधारणार नाहीये. एवढं मात्र नक्की, कृष्ण आणि दुष्यंत मात्र एकमेकांच्या मिठीत विसावलेले असतात आणि त्यांना त्यांचं आयुष्यभराचं खरं प्रेम मिळालेलं असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. ही मालिका सुरू झाल्यापासूनचा आजपर्यंतचा सगळ्यात बेस्ट एपिसोड. कृष्णा ही स्वतःच्या बहिणीसाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग करायला निघाली होती, पण जेव्हा तिला कळलं की ही पूजा किती मोठी खोटाडी आहे, तेव्हा तिने या पूजाचं सत्य सगळ्यांसमोर आणलं आणि आज पूजाची चांगली धुलाई झाली. एवढं मात्र नक्की, आधी कृष्णाने तिचं मुस्काट फोडलं, मग दुष्यंतने तिला ढकलून दिलं आणि त्यानंतर भक्तीने सुद्धा तिचं मुस्काट फोडलं. म्हणजे या पूजाला आयुष्यभर लक्षात राहील असा आजचा दिवस होता आणि आजचा एपिसोड खूपच भारी होता. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. कृष्ण आणि दुष्यंतचं प्रेम पाहून पूजाला खूप राग येईल आणि ती चक्क बाळाबाईचं सत्य दुष्यंतला सांगणार. ती दुष्यंतला सांगणार, डी, हे जे सगळं केलंय ना, आत्महत्येचं नाटक, स्मरणशक्ती गेल्याचं नाटक, हे मी एकटीने नाही केलंय. यामागे तुझी आई आहे बाळाबाई. बाळाबाईची साथ होती मला यामध्ये. बाळाबाईला ही कृष्ण आवडत नाही. तुमच्या दोघांचं लग्न झालंय हे आवडत नाही. त्यामुळे बाळाबाईने मला साथ दिली होती. बाळाबाईनेच मला तुमच्या घरात आणलं. हा सगळा प्लॅन बनवला होता. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुष्यंत हा मातृभक्त आहे आणि बाळाबाई विरुद्ध काहीही सांगितलं तरी त्याला ते पटणार नाही. आणि त्यात पूजासारखी खोटाडी मुलगी सांगतेय म्हणजे त्याला ते पटतच नाही. आणि तो पूजालाच म्हणतो, माझ्या आईविरुद्ध एक शब्दही मी ऐकून घेणार नाही. आणि तुला काय वाटतं, तुझ्यासारख्या मुलीवर मी विश्वास ठेवेल का? मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही आणि माझ्या आईविरुद्ध मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. कृष्णाला माहीत असतं की पूजा खरं बोलतीये, पण कृष्णा ही बाळाबाईविरुद्ध दुष्यंत समोर काहीच बोलू शकत नाही आणि ती त्याला काहीच सांगत नाही. आणि मग दुष्यंत हा घरी यायला निघतो. इकडे बाळाबाई खूप घाबरलेली असते. दुष्यंत त्या पूजाला आपल्याबरोबर घेऊन गेलाय आणि त्या पूजाने जर माझ्या विरुद्ध दुष्यंतला काही सांगितलं तर काय होईल? या पूजाला घरात आणून खूप मोठी चूक झाली आहे. तिला आधीच गायब करायला पाहिजे होतं. आता जर तिने दुष्यंतला माझ्या विरुद्ध काही सांगितलं तर माझं काय होईल हा विचार करून बाळाबाई खूप घाबरलेली असते. आणि त्याच वेळेस दुष्यंत कृष्णाला घेऊन घरी परत येतो आणि बाळाबाई समोर उभा राहतो. कृष्णा घाबरलेली असते की दुष्यंत आता काय करणार, बाळाबाईला जाब विचारणार का? मग आता पूजाचं सत्य तर समोर आलंय, बाळाबाईचं सत्य सुद्धा समोर येणार का? तिचं सत्य उघड होणार का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली
कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.